पार्थ बघा, पार्थ भागवत. काय बोलशील? सबस्क्राईब करावं. सबस्क्राईब करायला गेला. But we hope that everyone is engaged with our community and in all the events. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर आम्ही आता गेलो होतो सेकंड इयरच्या क्लासरूममध्ये, काहीतरी सांगत होते ते. ब्रेन्स कमिटी होती, आपला ब्लॉग शूट करायला गेलो होतो. तुझीच आहे ना? पण मी काय आपला असाच मेंबर ऑफ ब्रेन्स कमिटी, नो मोर देअर. माझ्याकडे काय सांगतो मग हा सीआर आहे आमच्या क्लासचा, दणका सीआर. आउटफिट चेक कर. आउटफिट ठीक आहे गाईज. याचं कपड्यांचं दुकान आहे, असं घालून येतो. काय पण सांगू नको, मॅसेज येतील मला कपडे वाटलं. 50% डिस्काउंट आहे ही रील घेऊन गेलं तर. 80%. 80%. ब्लॉग बघून जे येतील त्यांना 80% डिस्काउंट. आणि 100% काही जाणार ना फक्त एक्सक्लुझिव्ह. तर आता आम्ही चाललोय, कुठे चाललोय? स्वस्तिकचा फॉर्म द्यायला. म्हणजे अजून त्याने ॲडमिशन नाही केलं आहे. मी विचार करा, त्याचं ॲडमिशन आता सार्थक करायला आहे. वेगळं काहीतरी बोलतो. आईच्या राऊंड टॉप. बघा 4 दिवस झाले पैशात घेऊन फिरतोय, फोटोज सगळं. फी पण मीच भरली त्याची. 1,34,000 रुपये फी मी भरली त्याची. आणि वरची 34 मी दिले ते सांग. आणि वरचे 34 रुपये दिला आहे. 1,34,000 फी पेएबल पेड 1,34,000 सगळी मी भरली त्याची. म्हणजे एकंदरीत येतात पप्पा मी आहे. एकंदरीत खर्च सार्थक करतो. फक्त जर राहतो तिकडं बस, एवढाच विषय. भावासाठी काय फी काय फी आहे? 1 लाख काय 10 लाख 10 लाख. चला काय फायनली ॲडमिशन झालंय स्वस्तिकचं. ऑफिशियल टीईला गेलाय. भावाचं कौतुक केलं पाहिजे. 10 सब्जेक्ट सोडवलाय. 10 सब्जेक्ट 48 ॲरियर पिक्चर बघून त्याला मोटिवेशन आलं नाही. कुठच्या पिक्चरचं नाव काय वेगळं आहे? म्हणजे आज आला की लगेच उद्या येतोयच पेपरला. उद्या ब्रेक नाही. जेवढे सोडवलं आणि त्याच्या जिद्दीला मान इकडं मला पण तुला पण जिद्दीला मान दिलं पाहिजे. एवढे त्यांनी 10 पेपर सोडवला, पास झाला भाव माझ्यासोबत आला. बस बस भावाचं स्वप्न पूर्ण नाही झालंय. भावाचं स्वप्न अधुरं राहिलंय त्याचं. आता विरोधी पक्ष नाही तर त्यालाच करूया. हा, भावाला चिंता होती की तो टीईला जातोय की काय. आता चिंता वेगळीच राहिली. आता आम्ही कॅन्टीनला आलोय. आता आम्ही कॅन्टीनला जरा 2-3 पोरी बघूया. मस्त वेगळी टाका. ह्या तलावाची तुम्हाला मला एक कहाणी सांगायची आहे. जेव्हा मी ॲडमिशन घ्यायला आलो तेव्हा हे तलाव पहिलं मी बघितलं आणि हे तलाव मला खूप आवडलं. आणि हे वरची बसायची सिटिंग अरेंजमेंट. इकडून सर इकडनं नको, इकडून पडू इकडनं. हां, नंतर जरा इंट्रोडक्शन पूर्ण ॲड का? नंतर कशाला घाबरायचं आयडिया. आणि नंतर मग तिकडे जायचं. लाजला 2 गोडी आल्या समोर असतो येडा. कहाणी सांगायची. तर ते पहिलं तलाव बघितलं आणि मग मला ॲडमिशन घ्यायची उत्सुकता वाढली. पण जसं आम्ही ॲडमिशन घेतलं त्यांनी तलावच बंद करून टाकलं नाही. आणि तिकडे जायला पण पाठवतच नाहीत, बसायला पण देत नाही. ओनली फॉर स्टाफ. आता काय आमची इच्छा उडाली. मग आता काय आम्ही स्टाफ मध्ये भरती व्हायचं. मग काय करायचं. आता जाऊया क्लासरूमला. आज बहुतेक सर्व लेक्चर करायचे आहे. नाही घरी नाही, मी करतो. आज काल कायच नाही गेले. काल एकच लेक्चर दिवसाभरात केलं. मी पण एकच केलं. बर्थडे इसके पास से पार्टी नहीं मांगेंगे अभी. हा शार्दूल आहे. त्याला साधी स्टोरी टाकता येत नाही. माझ्या बर्थडेची स्टोरी मी स्वतः टाकते. हे बघा काय शार्दूल, अशी सेम काय बोलायचं शार्दूलला? शार्दूलला काय बोलायचं? लाईक करत नाही. शार्दूल काय फालतूगिरी आहे? शार्दूल अजून आउटडेटेडच आहे. तो अजून आपल्यामध्ये आला नाही. काय आणले रे? लेक्चर झाला, लेक्चरला आलो होतो. आणि हे तू रील शूट करायला नाही गेलास? आता अंडो पांडू आहे. रील शूट करायला काय रील शूट करायला नाही गेलास? मी व्हिडिओग्राफर आहे मोठ्या ह्याचं, म्हणून मी गेलो नाही आता. पण आमचे मेंबर तुम्ही बघू शकता. मी बसतोय. ऑफिस सेक्शन आईच्या गावात
त्याला सांग आपलं गावठी काम नाही इकडे सांग एकदम प्रोफेशनल अपॉइंटमेंट केले लोक अशोक सरांना एक कविता व्यासपीठ असं गावठी काम एकदम अपॉइंटमेंट घेऊन प्रोफेशनल काम लागतात तुम्ही बाहेर पडला म्हणून तो नाव बदलला समजला पण आमच्यासाठी ते तुम्ही आरती गाडीला जा ना मग आरती गाडीला खालतून तर काय आता आम्ही चाललोय आता गपच पालती करून नको चल लवकर जाऊया मस्त शार्दूल ढिबीला पाडलं कोण सांजेल जिमचं काय पाडलं जिमचं काय पाडलं काय फालती किती हे बोलतो ना 2 मिनिट ठोकीन यांना 2 मिनिटांनी ठोकीन काय नाही जिमचा सगळा फायदा आहे काय नाही बोलायची कामाचं आहे काहीच चालू आहे हा बोलायच्या कामाचं नाही बोटायच्या कामाचं आहे काहीच फोकस शार्दूल काहीच फोकस म्याव गप गप म्याव गप गप गाइस बोट चलते हैं अभी कैंटीन में लेट्स गो गाइस जरा 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 हाँ काहीच जरा असते ना म्हणजे डिस्ट्रिक्ट चालू होतो हा बघा पोरींचे मार खातो हे बघ आता बघ रडायला आता मॅसेज केलं रात्री काय माहिती काय हो हा अरे काय करतोयस भाई देवदूत एक नंबर एवढी घाण दिवसभर काय खाल्लं नाही हे पिऊन म्हणून मी घेत नाही उघडणार त्यापेक्षा कॅन्टीनचीच वारी मला पण म्हणजे मला हे नाही चांगलं लागत प्या काय दादा आम्ही आलो कॅन्टीनला मस्तपैकी भूक लागले चरायला आले भूक लागले मला दॅट्स वाय यू आर कमिंग टू द कॅन्टीन आणि ही रडून रडून दमली कॉलेजला येते रडते केलेत मी ते पण सोपं अरे ते मध्ये मध्ये वेगळं घेतले आम्ही असं बड्डे आहे जमतेस का थोडं बोलते नको बोलू असं दे गाईज हे बघा समोसा पाव सॉस दे सॉस जरा सॉस दे लेट्स गो एक भात घेतला गाईज झाले खाऊन हे बघा बड्डे आहे बडी बाते और वडापाव खाते अभी डायलॉग निकला है बड़ी करते काय बड़ी बातें वडापाव खाते ओके मस्त आहे किती 5 9 वडा डिप्रेशन नाही बघा शार्दूल लो आमचा ट्रेजरर काय आता आलाय पाऊस जेव्हा आम्ही निघलो कॉलेजमधनं तेव्हाच पाऊस किती वाजले का 5:45 झाले 15 मिनिटात पाऊस जायला पाहिजे काम सांगतो हा झोलर आहे आता लिहून घे काम सांगतो काय झालं त्याने 2 वडापाव मागवले आधी आणि नंतर किती मागवले 2 दिले मी 2 खाली 4 4 मी किती 1 माझ्या पैशांचे 1 हा येडा आहे रे 9 बरोबर झाले 5 झाले तुम्ही मला कधी दिला पण होता बघ इथे काय 1 मिनिट
हिशोब जरा गडबड झाले मी माझे क्लिअर केले आणि यांचं माहित नाही किती खाल्ले वडापाव. आम्ही मागवले 2 समोसे. तुमचे नाही वडापावचं हे थांब अर्जुन अर्जुन ऐक वडापाव मागवला. ऐक 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 वडापाव एक माझ्याकडनं सुरुवात कर इकडनं जाता स्वराजचे 2 झाले. माझी 90 झाली टोटल. हे बघ 2 वडापाव 1 समोसा पाव आणि 1 कॉफी 90 क्लिअर झाला. आता तुमच्याकडे जा तू या जा 90 झाले ना. हां हे थांब थांब ना हिशोब करतोय. तुझे 4 झाले. अरे तुम्ही सगळे चित्त्या हा यांनी एका वडापावचे पैसे कमी दिले आहेत. मला शिकवून नका. समजतं सांगू आता मी 90 परत आपले किती आले? हे तुमचे किती झाले का? 20 20 40 अरे पण 60 त्यांनी नंबरची नोट हां. काढून दिली, आणि त्यांनी 25 रुपये हे 20 किती झाले? सांगतो ऐक 60 आणि 25 85. 85. आता स्वराज कसा स्वराज तू किती राहिलं? स्वराज तू किती घेतले? हे तू थांब जरा तू एवढाच आहे. हे तू बघितलास काय होत? अरे पण त्यांनी 100ची नोट काढून दिली त्याला 20 रुपये परत दिले त्याने 80 दिले. माझ्याकडून नसेल हे. बरोबर दिले चेक केले. हे आपला बरोबर तू कसं पेमेंट केलं? 315 झाले. न काय करता नसेल जातो न काय करता नसेल. 1 मिनिट हे शार्दूल आपल्या इकडे बरोबर आहे. हा, एवढा झाला. आणि एक वडापाव तू आता किती पैसे गेले सांग मला. मला समजले तू आता किती पैसे गेले कोणते परत extra मी वडापाव? माझ्यावर 2 वडापावचे पैसे घेतले. आता केलेस ना हां, मी- मगाशी 20 केले ते झालं. एक्स्ट्रा वडापाव आला. कोणी थांब सांग मगाशी 20 केले होतेस ना ते कशाचे केले होते? ते कॉफीचे. आई कॉफीचे नाही. अगं तुम्ही चित्त्यावर सगळी स्वराज किती पैसे दिले तुला सांगतो मला. नाही थांब दादा आई आमच्यातच वाटतं. ऐका, सगळ्यांनी ऐका. आपण 9 वडापाव घेतले. हा ते ब्लॉग मध्ये घेऊ नको. हेट. का नको? वेदून एक घेतला. हां. हा तू किती घेतलेस? मी एक हा एक खाल्ला. 2 झाले. एक खाल्ला 2 10 नाही झाले 90 झाले. हा. तू एक खाल्ला. 2 झाले. थांब मला जरा कॅल्क्युलेटर आहे. थांबा 9 वडापाव झाले. तरी पण 90 बोलतोय हा. 90 झाले. तू 2 खाल्लेस तू 2 खाल्लेस तू 1 खाल्लास. हा 7 झाले 7 हा 2 9 9 झाले. 9 झाले. स्वराजची 4 प्लस माझी 2 प्लस सुयशचा 1 9 वडापाव झाले. मग तू किती पैसे केले आता परत? 9 वडापावच्या 40 केले? थांब सांगतो. हा 40 केले. कुठं केले हे बघ हिस्ट्री दाखवतो. हे बघ मग कशाला भांडताय? आता ऐक कोडिंग कुठे केलं नाही तू उगाच मग वाटतं. माझ्याकडे कसे 20 रुपये मागताय चित्ते नको नको. तुझ्याकडे कोण मागतं? चार माझ्याकडे सांगतोय. थांब आता 9 वडापावचे 4 किलो परत बघतो. 4 किलो हां प्लस माझा ऑर्डर सांग. ऐक प्लस 400 200 प्लस चिकनची किती केलं 200 प्लस वेजची किती केलं 100 किती पण पडेल तुला. ध्यान आहे 9 झाले सांग. 9 झाले. चार्जिंगचे 9 वडापाव झाले आणि 10 वडापावचे झाल्या. सगळी चुकी आहे चार्जिंगची. समजेल भेटला. न काय करता नसेल. काही तू करतेस. मला काय तुम्ही खाल्लं आम्हाला माहिती आहे किती खाल्ला होते. हो जा घे पैसे दे तुम्ही. हे घे सर. तुम्ही किती खाल्ले तुम्हाला माहिती आहे. माझा फोन द्या. हा बघ तर काय आता सर्व झाला विषय म्हणजे वडापाव झाले होते टुरिस्ट दाखवली ना रुपयाचा घोटाळा. हा बोलतो की स्वरांनी एक्स्ट्रा खाल्ला. घाई चुकी पाहिजे माहिती शार्दूचे 9 वडापाव खाल्ले 10 वडापाव. अरे ते खाल्लाय त्यांनी खाल्लाय मी खाल्ले तुम्ही खाल्लं होतं. माहिती आहे काय मला माहिती आहे किती खाल्लं. 10 वडापाव एवढं 3 पण खाल्ले असतील. नाही तर काय दोनच खाल्ले. नुसतं मागवतोय वडापाव 9 खायला गेले 5 वडापाव. हो 4 वडापाव 5 वडापाव 6 वडापाव. तिकडे मोठं आहे का ही फेकतोय सगळं 6 वडापाव कोण बोललेलं पण नाही. जे 5 बोललात 5 बोललो पण त्यांनी दिली 4 वडापाव आणि बिल का? 5 वडापावचं. मग तू 5 बोलले होते 4 दे ना. 4 दिले. तू 2
2 खाल्लेच आहे. काय पहिले तुमचे 2-3 आले. नंतर 2 आले. मला आता असं वाटते कुठून मधी मारल्याने एक वडापाव मी एक्स्ट्रा खाल्ला. हा एक पहिले आणि 3 वेदी आले. सगळं बरोबर आहे त्यांनी हा, नंतर 4 आले. तू टेन्शन घेते पिचला. वरती 2 कोणी खाल्ला. अरे एक यांनी खाल्ला. काय काय पहिले 3 मागवले तुम्ही. मला मी मागवलं खायला. पहिले रेडी झाली. रेडी झाली. पहिला एक तू मागवला आणि हे 2 खाल्ला. अरे पण झालं ना. काम झालं नाही. बोलते ना तू कानपूर पुढे. हे बड्डे रिजा. हे दोघांनी नंतर 4 मागवले. 4 नंतर रे सगळे शेवटी. ते सांगते 4 मागवले 7 झाले. हां त्यांनी एक मागवला. 2 मागवले त्यांनी. 2 मग झाले 9. मग मग आणि तू माझ्याकडे 20 रुपये आता बोललो असं मागवत होतास. पहिले 10 लावले 10 वडापावले जाऊन. त्याची काय चुकी त्याला माहिती बोलता येत नाही ना वडापाव खाल्ला. मला माहिती किती अरे ते खाल्लं ना त्यांनी. बिल भरा कशा गेलाय. जायचं मग. तू जायचा. नाही, शार्दूलची काय चुकी नाही. चुकी नाही जाय. शार्दूलची नाही जाय. नाही त्याची चुकी नाही सगळी चुकी माझीच आहे. तू नको 100%. एवढं घेऊ नको सगळी चुकी माझीच आहे. चुकी नाही असं बोलत नाही. तू कधी तर माझी बाजू घेऊच नको. तुझी सगळी चुकी चुकी आहे माझी बोलत आहे. नाही. मी बोलते की शार्दूलची चुकी नाही. माझी चुकी आहे. तू टेन्शनच घेऊ नको. मला मारलंस. ए जा तुझा बड्डे आहे ना जा. चॉकलेट. चॉकलेट. काय तिचा बड्डे आहे. हा 10 वडापाव तीन लावले. हो मोजा नको. मग किती काकांचे पण ते काकांना मोबाईल इमानदार परत दिली. हो विषय असा झाला श्रेयांत तिथंच मोबाईल ठेवून आली. नशीब मोबाईल तिला दिली. नाही देतात चांगले आहेत तसे. काय क्रिकेट खेळणार ना. आणि असं तर आमचे भांडणं वगैरे संपलेत. नेचर बघा आफ्टर रेन हा इंटर कॉलेज टेनिस तिकडे असतं भाई. द्या ना टीम द्या. कसलं आहे बघा. टीममध्ये तू नाही. क्लास वाटते. भरू की नको सांग मला. काय काय विषय? बरं माझा पण अरे मला मेल नाही टाकला DSL नाही टाकलं ना. नाही फॉरवर्ड कर तिला बोल. आणि बर्थडे गर्ल चालले. एक दाखव खो खो टीम बघ रे. तर काय आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कॅरम टाकतो बाय.